प्रेम करायची इतकी हौस असेल ना तर लग्न करायचं मग. राधाचं लग्न त्याच मुलाशी होईल ज्याला मी निवडीन, आणि त्याआधी जावई बापू या घरात परत आलेले असतील. तुम्ही दोघेही माझ्या शब्दाबाहेर गेलात. खास करून अनामिका, तू जर पुन्हा त्या लफंग्याबरोबर मला फिरताना दिसलीस ना तर तिला मारला ना त्याच्यापेक्षा चौपट शक्तीने मी तुझ्या गालावर वळ उठवायला कमी करणार नाही, सांगून ठेवते. याला तर लफंगा नाही, निर्लज्ज नाव ठेवायला हवंय. काल झाला तो प्रकार कमी पडला का तुला? तर तू आता परत इथे आलायस. पण मी तुला सांगून ठेवतेय, जोवर मी या घरात आहे तोवर तुला इथे पाऊल देखील टाकू देणार नाहीये. त्या दिवशी मंदिरामध्ये तुम्ही माझा अपमान केला. मला निर्लज्ज म्हणताय, फसवा म्हणताय, नालायक म्हणालात, ठग म्हणालात. मी त्या दिवशी तुमच्या वयाचा मान राखून ऐकून घेतला आणि आत्ताही ऐकून घेतो. पण माझ्या मावशीला वाटेल ते का बोललात तुम्ही? वा रे वा, माझ्या घरात येऊन तू माझ्यावरच आवाज चढवतोस. माझ्या मावशीला त्रास होईल असं जर का कोणी वागलं तर मी त्या माणसाला जाब विचारणार. तुझ्या मावशीने माझ्या नातीला तिच्या वाड्यात लपवून ठेवलं. तिची माझी भेट होणार नाही याची सोय केली, आणि तरीही मी तिला बोलायचं सुद्धा नाही. राधा स्वतःच्या मर्जीने वाड्यात आली होती. माझ्या मावशीने तिला तुम्हाला भेटायला कोणतीही बंदी केलेली नाही. राधा तुम्हाला का भेटू शकली नाही याचं उत्तर तुम्ही माझ्या मावशीला विचारू नका. तो तुमचा आपापसातला प्रश्न आहे. सगळंच आमचं आपापसातलं आहे रे. पण जिथे जिथे अडचण येते तिथे तिथे तू किंवा तुझं कुटुंब असतंच. ते कसं? राधा नेमकी तुझ्या मावशीच्याच वाड्यात कशी काय सापडली? या प्रश्नाचं उत्तर आहे ना तुम्ही राधाला विचारा. अगं बाई, तू उलटच बोलतोस हे मी विसरूनच गेले होते. आता कळलं तुला तुझ्या मावशीला का बोलले ते? तुझ्या आई वडिलांनंतर तिने लहानाचं मोठं केलं म्हणे तुला. मोठ्यांचा आदर करणं हे तुमच्या संस्कारांच्या व्याख्येत येत नाही वाटतं. निश्चितपणे येतं. म्हणूनच मी तक्रार घेऊन तुमच्या दारात उभा असलो काकू, तरीही संयमाने तुमच्याशी बोलतोय. माझ्या मावशीने आजपर्यंत कोणाच्या दारात जाऊन कधी स्वतःचा आवाज चढवला नाही का कधी कोणाचा अपमान केला नाही. समोरच्यावर प्रेम करताना कधी पुढे मागे बघितलं नाही माझ्या मावशीने. त्यामुळे तिला त्रास होईल असं जर का कोणीही वागत असेल तर मी ते ऐकून घेणार नाही. आणि काय ग अनामिका, हा मुलगा माझ्याकडे तुझा हात मागण्यासाठी येणार होता ना? हा मुलगा जर असाच बोलत राहिला तर ह्याला दारात तरी उभं करीन का मी? आणि काय रे, तू जर अनामिकाच्या आईशी असंच बोलत राहिलास तर ही तरी बोलेल का तुझ्याशी? सौरभ, प्लीज शांत हो. आईच्या वतीनं मी माफी मागते. अनामिका, हा माणूस तुझ्या आईचा सरळ सरळ अपमान करतोय आणि तू त्याची माफी मागतेस? छान. या घरात मी माझ्या नाती आणि मुलीसाठी आले होते. माझ्या मताने तरी मी त्यांच्या भल्यासाठीच झटत होते. पण तुमचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. माझ्याबरोबर मतभेद आहेत इथपर्यंत ठीक आहे, पण तू सरळ सरळ एका परक्या माणसासमोर तुझ्या आईची बाजू घ्यायला कचरतेस.
उत्तम. कावेरी बाई, तुमच्या इथे असण्याला काही प्रयोजनच उरलं नाहीये आता. कशासाठी थांबायचं इथे? चला निघा. तू जा घरी सौरभ. माई मावशीला बघ. मी बोलते आईशी. मोठ्या माणसांचा आदर नाही, भल्यापुऱ्याची जाण नाही, वागा बोलायची रीत नाही. कधी कोणी ह्या दोघींवर काही संस्कार केले नाहीत, असंच वागायला लागल्या दोघी जणी. ज्याचं भलं करायला जावं ना त्याची पारख नाही का जाणीव नाही. नुसता वेड्याचा बाजार करून ठेवलाय सगळं घर नुसतं. कावेरी, इतक्या लांब स्वतःचा अपमान करून घ्यायला आलीस का तू? एकही क्षण थांबायचा नाही आता. आई प्लीज नको जाऊस ना. आपली गरज नसताना कुठेही जास्त काळ थांबू नये. त्यामुळे हसं होतं माणसाचं. आपण बोलूया ना. मला माहितीये की आपल्यात मतभेद आहेत, पण म्हणून तू अशी तडकाफडकी निघून गेलेली मला नाही सहन होणार. आपण बोलूया ना. बोलून प्रश्न सुटतील. एकदा माझं बोलणं ऐकून तर घे. छे ग बाई, तुझे घाणेरडे विचार, तुझ्या ओंगळ कल्पना ऐकायची या कावेरीची ताकद उरलेली नाही. या घराचा अक्षरशः उकिरडा करून ठेवलाय तुम्ही. कोण इथे येतो काय, जातो काय, राहतो काय. रामा रामा रामा, अजिबात बघवायचं नाही मला आता हे. तुला खरंच असं वाटतं? इतकी हाताबाहेर गेलीये का मी? माझं भलं, माझी काळजी काहीच कळत नाही का मला? त्या परक्या पुरुषाबरोबर गाडीत बसून गावभर फिरलीस तू. घरी आल्यावर 2 तांबे पाणी तरी घेतलंस का डोक्यावर? तुझ्यामुळे घरात आता गंगाजल शिंपडायची वेळ आणू नकोस माझ्यावर तू. आई ऐक ना ग, प्लीज. आपण एकदम असं नको करू साई. तेवढं सोड. तू थांब, आपण बोल. अरे यार, फोन का नहीं उचलत है फालतू? ओ आंटी, थोड़ा धीरे बोलो ना. केवढा ओरडताय? आई प्लीज. अगं असं नको न करूस. अगं आई आणि मुलीच्यात मतभेद होत नाहीत का? भांडणं होत नाहीत का? आपल्यातही आहेत मतभेद. पण म्हणून तू अशी तडकाफडकी गेलेली मला नाही सहन होणार. हो, पण त्या परक्या पुरुषाने तुझ्या आईचा अपमान केलेला बरा सहन झाला तुला. तेव्हा मानाचा प्रश्नच नव्हता. अगं मला पटलं त्याचं म्हणणं. तू त्याच्या घरी जाऊन त्याच्या मावशीला काय काही बोललीस, त्याला कसं पचेल ते आई? वा वा वा, म्हणजे आता त्याच्या बरोबर तुला त्याच्या मावशीची पण काळजी वाटायला लागली की? तुझीही वाटते. प्लीज नको जाऊस. खरंच वाटतंय तुला मी थांबावं? हो ठीक आहे, थांबेन मी, पण एका अटीवर. तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. कुठला प्रश्न? तो की ही आई? आई अगं, तो लफंगा पुरुष का ही जन्मदात्री आई? तू माझं म्हणणं नीट ऐकून घेणार असशील तर मी मोकळेपणानं बोलेन तुझ्याशी. तो फसवा पुरुष की तुझं आयुष्य सावरायला आलेली ही आई? राधा,
राधा, मला राधा, दार उघड बाळा, मला बोलू दे तुझ्याशी. राधा, काय झालं ग? आई आई तू थांब ना 2 मिनिटं, मला बोलू दे ना तुझ्याशी. पण मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. अगं आई थांब जरा. राधा, राधा आईशी बोल प्लीज. दार उघड बाळा, का रडतीये सांग ना मला. मम्मा मला नाही बोलायचं यार, जस्ट गिव्ह मी माय स्पेस. अगं पण तुम्हा माय लेकींचा तमाशा उरकला असेल तर किमान एक रिक्षा तरी आणा आईसाठी आनंद का. राधा बाळा प्लीज दार उघड ना प्लीज. आईशी बोल. आई आई तू थांब, मी आले, मी येतेच आहे खाली. ही कावेरी समर्थ आहे चालत जायला. राधा, राधा बाळा सगळं सगळं नीट होणार आहे. तू रडू नकोस प्लीज. तू 2 मिनिटं थांब, मी आजीला बघून आले. ओके राधे. मम्मा यार थोडा वेळ मला एकटीला सोड ना. माझं डोंट बॉदर मी यार. आई आई प्लीज ग, प्लीज थांब, प्लीज थांब. इतके दिवस मी इथे होते तर कशाला ही बाई इथे राहिली असाच मनात विचार करत होतीस ना. आता कशाला ही थांबवायची नाटकं. नाटकं नाहीत ग, होतो त्रास तू आल्यानंतर. तुझ्या वागण्याचा होतो, तुझ्या जुन्या विचारांचा होतो, तुझ्या अरेरावीचा होतो. नाही म्हणत नाही मी, पण आता आपण आहोत तशा आहोत ना ग. त्रागा करून एकमेकींना सोडून देणं हा त्यावरचा उपाय नाहीये. आता जमेल तसं एकमेकींबरोबर जमवून घेणं इतकंच आहे ना आपल्या हातात. तुझ्या हातात ना माझी शिकवण उरली आहे ना तुझी मुलगी. प्रेम करतायत, खोलीची दारं आपटून रडतायत. बाई बाई बाई, चांगलं कामाला जुंपलं पाहिजे राधाला, म्हणजे ही असली थेरं करायचं त्राणच उरणार नाही अंगात. बघ तुला दिसतंय ना तिला आपली गरज आहे, मग अशी डोक्यात राग घालून का निघून जातेस. थांब ना ग प्लीज, प्लीज थांब. आता हा जो सूर लावलायस ना कळकळीचा, तोच उद्या लक्षात ठेव, म्हणजे झालं. म्हणजे तू थांबतीयस ना. हो, कारण मी गेले तर राधाला अंजारत गोंजारत बसशील. लाड कधी करायचे हे सुद्धा आईला कळायला हवं. तिला आता आपली नाही 2 दणक्यांची आणि 4 अकलेच्या गोष्टी ऐकवण्याची गरज आहे. तू कुठे येतेस? थांब इथेच. टिप घालणारी आई नकोय मला तिथे. भाच्या बरोबर राहता म्हणजे स्वतःचं मूलबळ नसेलच तुम्हाला. आईची माया लावणं आणि आई असणं यात फरक आहे. तुम्हाला स्वतःचं मूल नाही ना, म्हणून तुमच्या राज्यात असा हलगर्जीपणा चालतो. वाया गेलं तर काय, दुसऱ्याचंच मूल आहे, आपलं थोडी आहे. काय फरक पडतो. बस मी जेवायला वाढते. बस बस, मला भूक नाही. अरे झालं ते झालं, अन्नावर कशाला राग काढायचा. मावशी सॉरी, मी या सगळ्यामध्ये पडायला नको होतं. जेव्हापासून मी माझ्या संसाराचा विचार सुरू केला ना काहीतरी होतच आहे, काही ना काहीतरी बिनसत आहे. मला जर हे सगळं तुला त्रास होऊन मिळणार असेल ना तर मला नको ह्यातलं काही. वेडा आहेस का? मला त्रास होईल असं कुठे तू काय केलंयस? उलट स्वतःच्या सुखाचा विचार करतोय, याचाच मला आनंद होतोय. कुठे काय नीट होत. अरे होईल रे, सगळं मनासारखं व्हायला हवं असं म्हटल्यानंतर लगेच होतं असं थोडंच आहे. अरे प्रत्येक गोष्टीला काहीतरी वेगळा वेळ लागतो. मनासारखं व्हायला अडचणीला सामोरं जावं लागतं आणि सगळं हे होतं म्हणून तर नंतर येणाऱ्या सुखाची चव अनुभवता येते, मजा अनुभवता येते. कळलं ना? अगं पण मेन काही नाही. हे बघ, मला आता जे काही झालं ना त्याचा काही त्रास बीस झालेला नाही रे. झाला त्रास पण तो तेवढ्या पुरताच होता.
मला तुझ्या भविष्याचे वेध लागले. तुला सुखात बघायची घाई झालीये, तेच डोक्यात ठेव. आणि हे बघ, आता इथे जास्त रेंगाळत राहू नकोस हा. जा जाऊन तिला फोन कर, अनामिकाला फोन कर. अरे बोल जरा तिच्याशी, तिला बरं वाटेल, तुला बरं वाटेल. जा. मी कुठेही जाणार नाही. हा आपला वेळ आहे आणि हा मी इथेच बसून घालवणार आहे. मग बस म्हातारीशी गप्पा मारत. अरे बस म्हटलं आणि बसला, वेडा आहेस का? जा ना तिच्याशी बोल. मी नाही. जा जा म्हणून सांगते, जा. बोल. सॉरी. सॉरी म्हणायला तू काहीच केलं नाहीयेस. मी तुमच्या आईशी असं बोलायला नको होतं. ते माई मावशी बद्दल बोलल्या म्हणून मी जरा जास्तच बोललो. मी असा आवाज चढवायला नाही पाहिजे होता. काही चुकीचं बोलला नाहीस. आई तिथं वाड्यात येऊन फार वाईट वाईट बोलली असेल. सोड ना तो विषय. मिस्टर अनामिका, सगळं ठीक आहे ना? हो, उत्तम. तुमच्या मागे कसला तरी आवाज आला. हो का? हा, ते आईचं काहीतरी खाडखूड चालू असेल, आवरावर करत असेल. तुम्ही खोटं बोलताय ना माझ्याशी? मला वाटतं आपण दोघांनी एकमेकांशी तरी खरं आणि स्पष्ट बोलायला हवं. या सगळ्यामध्ये आपण दोघं तरी एकमेकांसाठी खंबीरपणे उभे राहूया. जे असेल ते एकमेकांशी स्पष्टपणे बोलूयात प्लीज. नट्या, सांगा ना काय झालं? काही नाही. नको ना परत परत तोच विषय. तुम्ही असं पर्क करणार आहात का मला? तू काय रे लगेच इमोशनल होतोस? एवढं काही नाहीये, सांगेन नंतर. आई तर आहेच, आणि आता हे राधा नावाचं वादळही तिकडे गेलंय. मिस अनामिका, काय काय चाललं असेल तुमच्याकडे आता कोण जाणे. यार, राधा, ए राधा, 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 ए राधा, राधा. आई आई ऐक ना, तू प्लीज तिला थोडा वेळ दे ना, प्लीज आई. तू तिला वेळेत शिस्त लावली असतीस ना, तर हे असले दार बंद करून बसण्याचे प्रकार तिने केलेच नसते. आमच्या वेळेला बरं होता बाई. हे असल्या वेगळ्या खोल्या नव्हत्या की आमच्या डोक्यात इतकी हवा नव्हती. आई काय ना, ती आधीच डोक्यात राग घालून घेणारी आहे. हे सगळं ऐकून ती अजून अपसेट होईल. हे ऐकू जायला नको तिला. तू चल, आपण खाली जाऊन बोलूया. ये. तू तुझ्या निर्लज्ज मित्राबद्दल तिला सांगितलंयस का? त्याचं नाव सौरभ आहे. ते जे असेल ते तुझ्या आणि त्याच्या प्रेम प्रकरणाबद्दल सांगितलेस का तिला? ते सांग. छान. म्हणजे माझ्या विरोधात तुम्ही दोघी एकमेकींची सर्रास बाजू घेता, पण तुमचंच काय चालू आहे ते मात्र तुम्हाला एकमेकींना ठाऊक नाही. वा, मी बघतेच आता राधा कशी बाहेर येत नाही ते. आई ऐक ना, अगं माझं आणि सौरभचं नातं हा फार नाजूक विषय आहे तिच्यासाठी. ती आधीच डोक्यात राग घालून घेणारी आहे. ही वेळ, ही पद्धत नाहीये तिला सांगण्याची. ते तू नको मला शिकवूस. आई प्लीज, आईचं नवीन नातं पचवणं फार कठीण जाणार आहे तिला. हे मला माझ्या पद्धतीनं करू देशील? जे सत्य आहे ते माझ्या नातीला कळायलाच हवं. आत्ताच्या आत्ता. राधा, राधा. आई, मी लवकरात लवकर बोलते ना तिच्याशी. राधा, दार उघड ग. तुझ्या आईचं काय चाललंय बघ.
आई मी आजच्या आज बोलते हवं तर, पण हे तिला माझ्याकडून कळू दे प्लीज. राधा उघड दार लगेच. आजी मला नाही बोलायचंय कुणाशी आत्ता. बघ बाई, तुझ्या आईबद्दल मी तुला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी तिने तुझ्यापासून लपवून ठेवली आहे. ती कळली ना तर तुला इथे एक क्षणभर सुद्धा थांबायची इच्छा व्हायची नाही. का करतेस तू हे? काय लपवलंय तिने? तुला तुझ्या तोंडाने सांगायचं होतं ना, मग सांग. का मी सांगू? राधा बाळा, मला बोलायचं तुझ्याशी, पण प्लीज मला थोडा वेळ हवाय. मम्मा जे काही असेल ते आत्ता आणि लगेच सांग. तुझ्या आईला एक मित्र आहे सौरभ नावाचा. हो माहितीये. मग हो, पण तो तिचा फक्त मित्रच नाहीये हे माहितीये का तुला? म्हणजे त्या दोघांचं प्रेम प्रकरण चालू आहे.